शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह शेतमजूर, दिव्यांग, ग्रामपंचायत कर्मचारी या सर्वांसाठी बच्चू कडू यांनी 8 जून पासून अमरावतीमध्ये अन्नत्याग उपोषण सुरू केलं आणि याच आंदोलनाचे लोण जे आहे ते राज्यभर पसरू लागले होते आणि या संपूर्ण आंदोलनाला ज्याप्रमाणे दिशा मिळाली त्यानंतर असं म्हटलं जात आहे बच्चू कडूंचं आंदोलन महायुतीसाठी तिखट पडलं असतं। भक्कम बहुमत असलेल्या महायुतीला देखील या आंदोलनाचे हादरे जाणवू लागलेले आणि त्यानंतर सरकारने याची दखल घेत कडूंच्या मनधरणीचा प्रयत्न सुरू केला आणि बच्चू कडू यांच्याकडे आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बातचीत करून देखील बच्चू कडू यांनी त्यांचे आंदोलन मागे घेतले नव्हते। मात्र आज अखेर बच्चू कडू यांनी त्यांचं आंदोलन स्थगित केले, मागे नाही घेतलंय, स्थगित केले। अचानक कडूंनी हा निर्णय का घेतला? महायुतीला आंदोलन स्थगित करण्यात कसं यश मिळालंय? आंदोलनादरम्यान अशा काय घटना घडल्या ज्यामुळे कडूंचं आंदोलन महायुतीसाठी तिखट पडलं असतं असं म्हटलं जात आहे? हे सगळं का म्हटलं जात आहे हे सगळं जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्र, कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया। तर सरकारच्या वतीने मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी म्हणजेच काल 13 जूनला बच्चू कडू यांची भेट घेतली। या भेटीत सरकारने त्यांच्या मागण्यांची गंभीरतेने दखल घेतली आहे आणि हा विषय मंत्रिमंडळ बैठकीत पटलावर घेण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले आणि पटलावर घेताना बच्चू कडू यांना देखील त्या बैठकीमध्ये सामील केलं जाईल, ते त्याचा पाठ असतील असं देखील त्यांनी म्हटलं। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह शेतमजूर, दिव्यांग, ग्रामपंचायत कर्मचारी या सर्वांसाठी ज्या ज्या मागण्या केल्यात त्यावर चर्चा होईल असं देखील त्यांनी म्हटलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील फोनवरून त्यांनी बातचीत करून दिली काल 13 जूनला। मात्र बच्चू कडू त्यांच्या आंदोलनापासून मागे हटले नाही। या फोनवरील संवादादरम्यान फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफी संदर्भात समिती नेमली जाईल, या समितीमध्ये बच्चू कडू स्वतः असतील आणि या समितीचा रिपोर्ट आल्यानंतर कर्जमाफीचा निर्णय जो आहे तो घेऊ असं आश्वासन त्यांनी दिलं। मात्र त्यानंतरही बच्चू कडू यांनी समिती कधी स्थापन करणार हे जाहीरच करावं अशी मागणी धरून ठेवली। मग अखेर आज मंत्री उदय सामंत यांनी लेखी पत्र दिल्यानंतर बच्चू कडूंनी आपलं उपोषण सोडलं। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल आश्वासन दिलं, तेच पत्र उदय सामंत यांनी बच्चू कडूंना दिलंय अशी माहिती आहे। आता प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांचे गेल्या अनेक दिवसापासून अमरावतीत अन्नत्याग आंदोलन सुरू होतं। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी हे अन्नत्याग आंदोलन त्यांनी केलेलं। आज 14 जून रोजी मंत्री उदय सामंत यांच्या भेटीनंतर आंदोलन स्थगित करण्यात आलं असून सरकारला बच्चू यांच्याकडून 2 ऑक्टोबर पर्यंतची मुदत आता देण्यात आली आहे। सरकारने मागण्या मान्य न केल्यास कर्जमाफीची तारीख काय आहे ती डिक्लेअर न केल्यास 2 ऑक्टोबर नंतर पुन्हा तीव्र आंदोलन होईल असा इशारा त्यांनी दिलाय। आता आंदोलनादरम्यान अशा काय घटना घडल्या आणि हे आंदोलन महायुतीला का महागात पडलं असतं असं जे म्हटलं जात आहे ते का म्हटलं जात आहे ते आता आपण जाणून घेऊया। राजकीय विश्लेषकांनुसार काँग्रेसला सध्या एका विषयाची गरज आहे ज्यामुळे महायुतीला कोंडीत पकडता येईल आणि हा विषय त्यांना बच्चू कडू यांच्या आंदोलनातून मिळू शकतो। काँग्रेस नेते नाना पटोले यांनी तर कडूंच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा घोषित केलाय। जर सरकारने मागण्या मान्य केल्या नाही तर काँग्रेस स्वतः हा विषय हाती घेऊन कडूंच्या आंदोलनात सामील होईल अशी त्यांची काँग्रेसची भूमिका आहे। एकतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत, त्यात कोणतं अजून प्रकरण विरोधकांना मिळालं तर महायुतीची कोंडी होऊ शकते, यामुळेच महायुतीला भीती होती। आणि याशिवाय सध्या माणिकराव कोकाटे यांच्यावर देखील शेतकरी वर्ग आक्रमक झालाय। त्यात त्यांचे शेतकऱ्यांसंदर्भात जे वक्तव्य आहेत ते तुम्ही ऐकाल तर तुम्हाला पण संताप येईल आणि या कडूंच्या शेतकऱ्यांच्या विषयावर झालेल्या आंदोलनामुळे कोकाटे यांच्यावर अजून आरोपांचे वारे घोंगावू शकतात, त्यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ शकते। मग याचा परिणाम पुन्हा महायुतीवर आणि अजितदादांच्या पक्षावर होणार। आता आज देखील जेव्हा पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा होती, या सभेत कडू समर्थक आणि आंदोलक जे होते ते धडकले
आणि त्यांनी या प्रकरणावर लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. त्यात त्या समर्थकांना देखील अटक झाली आणि म्हणूनच यात सरकारवर संतापलेल्या आंदोलकांना शांत करणं आणि लवकरात लवकर आंदोलन थांबवणं यासाठी महत्त्वाचं पाऊल उचलणं हे गरजेचं होतं. अजितदादांसाठी गरजेचं होतं, देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी गरजेचं होतं, एकूणच महायुतीसाठी हे आंदोलन स्थगित करणं किंवा थांबवणं हे महत्त्वपूर्ण होतं. आता राजकीय विश्लेषकांनुसार बच्चू कडू यांनी जसं आंदोलन सुरू केलं तसं उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षासह बऱ्याच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यावर भाष्य करणं सुरू केलेलं. ज्याप्रमाणे महायुतीवर सगळे आक्रमक झाले तसं दिसून येत होतं की महाविकास आघाडी ही सरकारच्या विरोधात धावून येते, तसं सर्व विरोधातील नेते महायुती विरुद्ध एकवटले होते. त्यामुळे या आंदोलनाची दखल घेणं गरजेचं पडलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी कर्जमाफी या प्रश्नावर आंदोलनासाठी कडू यांनी करेक्ट टायमिंग साधला. कारण आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून विरोधी पक्षातील नेते आणि पदाधिकारी, माजी नगरसेवक आपल्या बाजूने कसे वळवता येतील यासाठी महायुतीचे प्रयत्न सुरू आहेत. आणि त्यात देखील महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी कडू यांनी आंदोलनाचं सगळं जे लक्ष होतं ते त्यांनी त्यांच्याकडे वेधून घेतलं होतं. सरकारचे जे बहुतांश मंत्री आहेत ते दौरा हे प्रामुख्याने निवडणुकीच्या तयारीसाठी आणि त्याच्या चाचपणीसाठी करत असतात. आणि या स्थितीत काँग्रेससह विरोधी पक्ष हे भांबावले आहेत की विषय कोणता घ्यायचा, कशा एका विषयाने महायुतीला टार्गेट करता येईल. त्यामुळे त्यांना बच्चू कडू यांचे आंदोलन हे एक आधार ठरू शकत होतं. सोबतच दिव्यांग आणि शेतकरी हा मतदार जो वर्ग आहे तो महायुतीच्या विरोधात आणता येऊ शकत होता. आणि हे सगळं कुठेतरी टाळता येईल, थांबवता येईल यासाठी आता महायुतीने चांगलेच प्रयत्न केलेले आहेत. सद्यस्थितीत बच्चू कडू यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी उद्या 15 जून रोजी राज्यभरात रास्ता रोको आंदोलन होणार होतं. ते आता कडूंच्या आंदोलनाच्या स्थगितीनंतर मागे घेण्यात आलंय. उद्या मग कोणतंच आंदोलन जे आहे ते आता होणार नाहीये. आता असे आश्वासन देखील बच्चू कडू यांनी दिलंय की उद्या नाही होणार आंदोलन. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफीवर मौन धरलं होतं, पण आता ते कर्जमाफीवर बोलायला लागलेत. आपण कर्जमाफीच्या मागणीवर 90% जे आहे ते यश मिळवलंय. दिव्यांगाच्या देखील 20 मागण्या आपण मान्य केल्या आहेत. बच्चू कडू यांनी हे सगळं सांगितलंय आणि मुख्यमंत्री यांनी तारीख द्यायला तयार नाहीयेत. म्हणजे कर्जमाफीची काय तारीख असू शकते हे द्यायला तयार नाहीयेत. पण जर अशी तारीख दिलेली नसली तरी 2 ऑक्टोबर ही तारीख बच्चू कडू यांच्याकडून शासनाला देण्यात आले, सरकारला देण्यात आले. आणि या ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र जे आहे ते बच्चू कडू फिरणार आहे. आणि पुन्हा 2 ऑक्टोबर पासून जर काहीच नाही झालं तर आंदोलन सुरू करणार आहे. उपोषण करणाऱ्या वृद्ध आजींकडून बच्चू कडू यांचे उपोषण आज सोडण्यात आले. म्हणजे स्वतः आजी पण उपोषण करत होत्या, त्यांनी देखील आज बच्चू कडू यांचं उपोषण सोडलेलं आहे. आणि ज्या उदय सामंत यांनी पत्र आणलेलं त्यांनी जर विश्वासघात केला तर त्यांच्या घरासमोर देखील आंदोलनाचा इशारा कडू यांनी दिलाय. तुम्हाला या संपूर्ण घटनेवरती काय वाटतं, या आंदोलनाबाबत काय वाटतं हे तुम्ही देखील आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला. धन्यवाद.